बघा, हे जे पॉलिटीचे कलम 47 आहे यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं त्याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, कलम 47 हे काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कलम 47 हे मार्गदर्शक तत्वामधील कलम आहे. कारण मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत. कलम 51 पर्यंत आहेत, कलम 36 पासून 51 पर्यंत. त्यामध्येच हे 47 आहे. तर काय आहे ते, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि दारूबंदी यासंबंधी आहे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा, कारण यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तसेच कलम 50 वर पण विचारलेलं आहे. दोन्हीचे मी ट्रिक्स सांगतो तुम्हाला. तर ट्रिक्स पहा, डीजी. आता इथे डी म्हणजे दारू, डी फॉर दारू आणि जी फॉर गांजाबंदी असं आपण ट्रिक्स केलेली आहे. अशी का केलेली, कारण या कलम 47 मध्ये आरोग्य संबंधी हे कलम. म्हणून आरोग्य कधी चांगलं राहतं, जर आपण दारू पिली नाही तरच आपले आरोग्य काय होतं, चांगलं राहतं. दारू गांजा हे जर सोडून दिलं तरच आपले काय होतं, आरोग्य चांगलं राहतं. म्हणून डी फॉर दारू आणि जी फॉर गांजाबंदी आपण असं म्हणायचं. आता असं का म्हणलं, कारण डी हा एबीसीडीनुसार 4 नंबरला येतो. हे बघा, जी 4 आणि जी हा एबीसीडीनुसार 7 नंबरला येतो. मग 4 आणि त्यावर 7 किती झाले, 47. म्हणून कलम 47 काय, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि दारूबंदी. त्याचप्रकारे कलम 50 पहा. कलम 50 काय, तर कलम 50 आहे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. न्यायव्यवस्थेला काय करायचं, कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवायचं. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण, तर याची ट्रिक्स आहे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं. किती, किमान 50 किलोमीटर दूर ठेवणे असं आपण म्हणायचं. किमान किती किलोमीटर दूर ठेवायचं, तर किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं. बघा, अशा ट्रिक्स तुम्हाला संपूर्ण पॉलिटीची पेड PDF घ्यायची असेल तर या नंबरवर संपर्क करा. तसेच आपली MP सेवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा इतर ट्रिक्ससाठी. ओके, धन्यवाद.